बघा. आणि त्याच्यानंतर हे असं हे बघा 25च घेतले. 30 हे आळूचं लय आळू होती, लय प्रमाणाच्या बाहेर. इथं खालीच बघा किती आळू होती. म्हणजे जेसीबीवाल्यानं सांगितलं की या झाडाला टच करू नका, बाजूनेच खरवडून घ्या, कारण की या झाडावर मस्त असं ट्री हाऊस बनू शकतं. ऊन बघताय का कसं आहे? तुम्हाला फक्त दिसत असेल, पण फील होताना असं होतं ना की डोळे उघडण झालेत. आणि आत्ता वाजले दुपारचे 12 झालं काय. आज आहे बुधवार, आणि बुधवार म्हणजे 8 दिवसावरती ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आज मी टाकले सुट्टी, कारण की भरपूर दिवस झालं बँकेची आणि घरातली भरपूर अशी कामं ही पेंडिंग पडलेली. तर त्यासाठी म्हणलं की आजच्या दिवस सुट्टी टाकावी, कारण की उद्या परवा परत ऑफिसला जायचं आहे. गुरुवार शुक्रवार ऑफिसला जाण्यामुळं काय झालं आहे की भरपूर असे जे आपले रुटीन्स असतात ना ते सगळे म्हणजे डगमगलेत, ढासळलेत सगळे. त्यासाठी नाही म्हणलं तर एक साधारणतः 4-5 आठवडे झाले भरपूर अशी पेंडिंग कामं होतात. तर ती पेंडिंग कामं पडून होते नुसती. तर म्हणलं आज सुट्टी घ्यावं आणि त्याच्यानंतर मग सगळी कामं उरकून टाकावी. बँकेची कामं सकाळी केली. आता दुपारी ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आपण आज घेऊन चाललो आहे आपली ही विली गाडी, आणि विलीला मागं आपल्याला लावायचं आहे ट्रॉली. तर जी आपली वरची जी जागा आहे, जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली, ती आज जागा तुम्हाला दाखवतो. आज म्हणजे सगळं लेवलिंगचं काम सगळं पूर्ण होणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ रिलीज होईल ना तोपर्यंत सगळं काम A to Z कंप्लीट होईल. तर ते जे आपले JCBचे जे काय म्हणतात त्याला चालक आहेत ना, तर ते म्हणले की आज सगळं काम कंप्लीट होतं. आज तुम्ही दुपारी चक्कर मारा, म्हणजे काय राहिलेलं पेलेलं दगडं बिगडे इकडे तिकडे जरी ढकलायचे असतील तर ते सांगा मला, तर ते पण करू. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला वरती एक छोटंसं असं एक तळं काढायचं आहे. साधारणतः 4-5 फुटाचं आणि 15 बाय 10चं तळं काढायचं आहे, जेणेकरून काय होईल की आता जो अवकाळी पाऊस पडतो, आत्ता सध्या म्हणजे एप्रिल-मेमध्ये अवकाळी पाऊस पडतो ना, तर त्या पावसाचं पाणी आहे ना त्या डबऱ्यामध्ये आपल्याला साठवता येतील. भरपूर मोठी प्रोसेस आहे, ते तुम्हाला सांगतो. आणि जीप घेऊन जायचं कारण म्हणजे काय झालं आहे, 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस जागा घेतली ना त्यावेळेस त्या जागेवर आम्ही मार्किंग केलं, म्हणजे गव्हर्नमेंटची मोजणी आलेली. तर त्याच्यामध्ये आम्ही ते कसलं काहीतरी असतं बघा व्हाईट कलरचं, ते कलरसारखं असतं, तर ते मारलेलं. पण काय होतं की पावसाचा जोर वाढल्यामुळं आणि माती इकडे तिकडे सरकल्यामुळं ना ते थोडं जात चालले ते. तर त्यासाठी म्हणलं की जरा एक 3 फुटाचे जे डाम असतात ना, म्हणजे सिमेंटचे पोल, ते म्हणलं तिथं मारावे. तर सिमेंटचे पोल घ्यायला आपण चालू तळमावल्यामध्ये 1-2 ठिकाणी चौकशी केली. तर तळमावल्यामध्ये आपल्याला बेस्ट रेट भेटला, ते पण 90 रुपीज. दुसरीकडे 110-120 असा रेट होता. तळमावल्यामध्ये विचारलं तर 90 रुपीजला तो एक 3 फुटाचा खांब आहे. तर बघूया आता म्हणलं ट्रॅक्टरचं भाडं 3-4 हजार रुपये देण्यापेक्षा आपली जी ट्रॉली आहे आपण जी बनवली एवढी मोठी, तर ती आपण वापरूया. ट्रॉली आता इथं नाही, ट्रॉली आमच्या घराच्या मागच्या साईडला आहे, तुम्हाला दाखवतो. जाताना आपण एकटंच आहे. आता दुपारचं जाण्याचं अजून एक कारण तुम्हाला सांगतो, कारण की दुपारची नसती गर्दी, भरपूर लोक रस्त्यावर फिरकत नाही, स्पेशली 2 व्हीलरवाले. त्याच्यामुळे एक बेनिफिट काय होईल की ट्रॉली चालवताना म्हणजे गाडी चालवताना आपल्याला जास्त काही टेन्शन राहणार नाही. आणि डिझेल पण टाकायचं आहे जीपमध्ये, तर ते पण म्हणलं सगळं A to Z करून परत ग्रेसिंग पण करायचं. ते ग्रेसिंगचं आणि ते जिथं आपण ते पोल घेणार आहेत ना तिथं जवळजवळच आहे. बघूया पोल भेटतात आहे, कारण की आता कसं झालं जमिनीची भरपूर अशी कामं ही सुरुवात झाली. तर एकाच दुकानामध्ये मी मागच्या आठवड्यात बघितलेलं भरपूर 40-50 पोल होते. पण आज तिथं चौकशी केली तर आज संपलेलं आहे. तर ज्या ठिकाणी तळमावल्यामध्येच आपल्याला आता भेटेल. मी जे विचारलं तिथं डेपेवडीमध्ये होतं, ते म्हणले 2-3 दिवसांनी भेटेल. 2-3 दिवसांनी परत आपल्याकडे टाईम नाही, गुरुवार शुक्रवार आपल्याला जायला लागते पुण्याला ऑफिसला. तर ठीक आहे, चला निघूया. आता पाण्याची बाटली घेतली बघा, एवढे पानं आपण या असल्या 2 बाटल्या मी रोज पितो. 2 नाही म्हणजे आत्ता सध्या 3-4 दिवस झाले 2 बाटल्या केल्या, 4.5 लिटर पाणी. हे 2 लिटरची बाटली ही आता आपल्याला संपवायची. हे बघा, ज्यांना कोणाला माहीत नसेल बघा, ती पुढे आपली ट्रॉली दिसते का निळ्या कलरची. मध्यंतरी थोडी लाकडं आणलेली, त्याच्यामुळं मागे आणून ठेवले ट्रॉली. मागे ॲक्च्युली सेफ पण आहे, पुढं कसं रात्रीचं कोण घेऊन गेलं तर काय करता. बघा ती ट्रॉली दिसली का? हे बघा, ही आहे आपली ट्रॉली. बघताय घाण सगळी त्याच्यात अशीच आहे. क्लीन करूया. बाकी गाडी आपण लावली तर आता कसं आहे मी एकटाच आहे आज, त्याच्यामुळे आणि ट्रायपॉड पण नाही माझ्याकडं, आता व्यवस्थित शूट झालं असतं.
लागलं बघा. आणि त्याच्यानंतर हे असं आणि हे उचलून वर टाकायचं म्हणजे आपण रेडी. हात बघा कसे लागले. पैसे कसे वाचवायचे बघा. हे इथं एका ठिकाणी मला 100 सांगितले, एका ठिकाणी 90 सांगितले. आता इथं चेक केलं, इथं यांनी 80 सांगितले. 30 पोल घेऊया. गाडीमध्ये पहिलं डिझेल आणि ग्रेसिंग करूया. हे बघा आपण बघा कुठे डेबेवडी रोडला, डेबेवडी कराड रोड. आणि हे बघताय का बघा, हे असं काहीतरी आपल्याला करायचं आहे. आता आपण ग्रीस मारला गाडीला मस्त. 2-3 ठिकाणी मी ॲक्च्युली ग्रीस मारलेलं. ते काय म्हणजे म्हणतात ना, मला पसंत नाही पडलं. बघायला का कोणती ही गाडी RX 100 आहे का, मला तिथं ग्रीस मारलेलं पसंत नाही पडलं. त्यामुळे मी 5 परत तिथे ग्रीस मारलं. भरपूर वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल यांना. तर मला पण ग्रीस वगैरे एकदा मारून बघा फक्त. असं मी काही वाहवा करत नाही कोणत्या गोष्टीची. एकदा फक्त मारून बघा, आवडलं तर कंटिन्यू करायचं, नाहीतर मग तुमच्या पद्धतीने तुम्ही चालू द्या. पण कसं आहे, मी तर आत्तापर्यंत जेव्हापासून गाडी घेतली तेव्हापासून इथंच ग्रीस मारतो. तर ठीक आहे, आता निघालो आपण. सगळं डिझेल भरलं 1,500 रुपयाचं. त्याच्यात परत इकडे यायला नको म्हणलं. आणि आपलं कॅन होतं मागचं, ते पण जरा फुल करून घेतलं. त्यात बसलं 300-400चं, मी 350 का 400चं बसलं. तर आता निघालो आहे बघा. हा आहे डेबेवाडीला जायचं रोड. आता सरळ 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 आपण जाऊया आणि ते जे पोल आहेत ते टाकूया. म्हणजे शनिवारी आपल्याला परत वरती जाऊन आपली हद्द कायम करायची. असं गावाकडची लोक असे म्हणतात, ते पोल रावले ना हद्द कायम करणे. तर ठीक आहे, चला. हा जो डावीकडे रोड जातो ना, हा काळगाव धामणे साईडला जातो बघा. त्याचा पण ब्लॉग बनवला आहे, आय बटनवर लिंक देतो तुम्हाला. आता आपण निघालो इकडं त्या सरळ साईडला. हे बघा हे पोल आहेत 2.5 फुटाचे. आता टाकूया याच्यात आपल्या. बघा 8 किलोचा एक. हवा बघा कशी झाली, बरं लागते वाटतं. हे बघा 25च घेतले. 30 एकाने सांगितलं, पण म्हणलं 25च घ्यावा, कारण की तो ते 28 30चं हे बसत नाही. हे बघा चाक बघा कसं बस. हवा पूर्ण कमी केले नाही याच्यात, त्याच्यामुळे 2000 रुपये झाले एवढ्याचे. ठीक आहे, चला निघा जरा हवा भरूया. तर आलो एक घरी आणि हे बघा ट्रॉली एकदम आपल्याला व्यवस्थित लावता येते. मागं पुढं करत 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 बरोबर बसवली. इथं ॲक्च्युली अशी सरळ लावायची होती, पण तेवढं काही आपल्याला जमलं नाही. जसं जमलं तसं आपण लावलं आहे. आणि जर प्रॉपर जर काउंट केलं तर एक जो हा पोल आहे ना, तो म्हणला की 8 ते 10 किलोचा असेल. 25 पोल आहे म्हणजे साधारणतः 2000 किलो. 2000 किलोच्या आसपास आपली ट्रॉलीने वडलं आहे. बाकी आहे बघा कलर बिलर सगळं निघायला लागलं इथलं आहे म्हणजे. आणि अख्खी जी गाडी आहे ना ती 2 व्हीलवर चालली, 4 व्हील एका पण ठिकाणी टाकलेलं नाही. हवा जरा मारायची होती, पण हवा मारायच्या इथं ज्यावेळेस गेलो मी त्यावेळेस तो माणूस नव्हता. त्यासाठी म्हणलं की चला जाऊ द्या, आपल्या वॅगनरमध्ये तसं पण मशीन आहे. शनिवारी आपण ज्यावेळेस जाणार आहे वर त्यावेळेस थोडी हवा मारून जाऊया. बाकी ट्रॉली एकदम जगासमध्ये चालते. आणि विशेष म्हणजे आपल्या हे जे टोटल याच्यामध्ये जे सामान आहे हे आहे 2 टनचं. आणि 2 टन हे आपल्या गाडीने वडले. आत्तापर्यंत बघा एवढंच पाणी पिले, अजून आपल्याला संपायचं आहे. काय होतं असं कामं करत राहिलं ना अशी बाहेरची, तर पाण्याचं भान राहत नाही. बाकी मला ॲक्च्युली डाऊट होता की हे जे हुक आहे ना हे तुटायचं विटायचं, पण चांगला साथ दिला आहे हुकनी. म्हणजे झालं तर नाही का ह्याला. म्हणजे हे जे जेव्हा हुक घेतलं ना तेव्हा ते म्हणले की 2 टन माल हा वडू शकतो. तर आपला ॲक्च्युली अप्रॉक्सिमेटली 2 टनच आहे. 2000 किलो म्हणजे 2 टनच्या आसपास आहे. 2000 किलो नसेल, साधारणतः 1950 वगैरे असं काहीतरी किलो भरावं असेल. तर आहे अप्रॉक्सिमेटली 2 टन. बाकी इथं जे कॅन होतं हे घरात आणून ठेवलं, कारण की काय झालं की MATमध्ये 1 लिटर तेल टाकलेलं, म्हणजे आपलं पेट्रोल टाकलेलं. तर ते MAT साधारणतः एक 7-8 दिवस अशीच उभी होती. आणि नंतर बघितलं ते पेट्रोल उडून गेलं. म्हणलं ते रिस्क नको, त्यासाठी गाडी आपली कंटिन्युअस उन्हातच असते, म्हणून आपलं जे पेट्रोलचं जे डिझेलचं जे कॅन आहे ते ठेवलं घरामध्ये. तर ठीक आहे, आता जायचं होतं ओला घेऊन, पण ओलापेक्षा म्हणलं की आपण आपली वॅगनर्स घेऊन जाऊ, AC मधनं जाऊ. बाकी वरती एक छोटंसं हे पण मारायचं, तळं पण मारायचं, ते तुम्हाला दाखवतो आता. शेवटचं काम झालं की निघूया चला. म्हणजे शेवटचं काम झालं की म्हणजे आपण आपली दुसरी कामं करायला मोकळे, झाडं बिडं लावायला.
आता ठीक आहे, चला जाऊया. तर फायनली जे छोटंसं तलाव होतं किंवा दुसऱ्यांच्या भाषेमध्ये खड्डा, तो बघा रेडी झाला. हा बघा किती असेल काय माहिती, 10 20 असा 20 असेल, 20 बाय 20 असेल माहिती, 20 बाय 25 किंवा 20 बाय 20 असेल. आणि असा डीप केला आहे 4.5 फूट, 4.5-5 फूट असेल. आता ह्याच्यावर तो आपला कागद असतो ना, तो हंतरायचा, म्हणजे वळवाचा पाऊस येईल ना त्यावेळेस पावसाचं पाणी याच्यात साठेल. आता बघू शनिवारी हे करायचं. बाकी आता तुम्हाला दाखवतो आपली जमीन. हा पहिला प्लॉट आहे. टोटल हे 5.5 एकर आहे. रोड टचच आहे सगळं, 5.5 एकर. हे बघा, आता जसं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की कोणत्या बी झाडाला टच केलेलं नाही. हे बघा मध्येच झाड आहे. त्यांना सांगितलं की बाजूने असं खरवडून घ्या, तर त्यांनी ते खरवडून बरोबर माती वगैरे सगळी व्यवस्थित केल्या. आणि हे बघा, आणि हे जे मग हे तुम्हाला टेम्पोडून दिसतंय ना, इथं ॲक्च्युली लागला मोठा दगड, तर त्यासाठी त्यांना म्हणलं की हे तसंच ठेवा. आणि दगडाऐवजी काय ती 2 जी बारकी झाडं आहेत ना ती पण काढायला लागतील म्हणले. तर त्यांना म्हणलं राहू द्या म्हणलं, इथं तसं पण आपल्याला काय एवढा स्पेस आहे की वापरायला, एवढ्याच्याने काय होतं. त्याच्यानंतर इकडच्या साईडला बघा हे मोठं कसलं तरी झाड आहे. हे बघा हे वाला, तर हे पण तसंच ठेवलं. त्यांना म्हणलं इथं पण दगड लागला, तर त्यांना म्हणलं बाजूने खरवडून घ्या. आणि बघा एक साधारणतः ना एक महिन्यापूर्वी ना इथं पूर्ण असं वनवा पेटलेला. वनव्यामध्ये अख्खचे हे सगळी जी झाडं दिसतात नाही माझी झाडं, हे झाड स्पेशली हे झाड या झाडाला काय नव्हतं झालं, कारण की इथं बाजूने सगळं खरवडून ठेवलेलं आम्ही. आणि हे बघा हे एक झाड हे, आणि स्पेशली बघा हे झाड, हे जे झाड आहे ना मोठं बघा प्रॉपर बांध्यावरच आहे. हे झाड कसलं झाड आहे काय माहिती, पण हे बघा याचा बुंदा बघा केवढा मोठा. हे झाड आहे ना, हे बाजूला तुम्ही बघा हे काळं दिसत असेल, इथपर्यंत असा वनवा पेटत आलेला आणि अख्खं जळलेलं. हे ज्यावेळेस मी हे झाड बघितलेलं ना तर त्यावेळेस हे झाड म्हणजे JCBवाल्याने सांगितलं की या झाडाला टच करू नका, बाजूनेच खरवडून घ्या, कारण की या झाडावर मस्त असं ट्री हाऊस बनू शकतं. कोणत्या तरी सुताराला व्यवस्थित आपण ट्री हाऊस बनवू शकतो. पण आता भारतामध्ये कोणाला एवढं काही नॉलेज नाही ट्री हाऊस बांधायचं, तर त्या पद्धती बघू आपण फ्युचरमध्ये फळ्या वगैरे टाकून ना व्यवस्थित इथं करण्याचा माझा प्लॅन आहे. तर त्यासाठी हे झाड मोठं ठेवलं. पण ज्यावेळेस वनवा लागला त्यावेळेस हे झाड अख्खं काळं झालं, आणि मी तर होप्स सोडून दिले की हे झाड परत जगल. पण हे बघा आता साधारणतः एक 4 आठवडे झालेत. 4 आठवड्यामध्ये बघा याला कशी पालवी फुटले. याचा अर्थ असा की या जागामध्ये बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये पाणी चांगल्या प्रमाणामध्ये आहे. प्लस ही जी माती आहे ना भुसभुशीत माती आहे सगळी, ही माती पण चांगली आहे. आणि हे जे बघताय हे जे पुढं आहे ना हे आळूचं झाड आहे. याला बघा किती आळू आलेत. हे बघा कॅमेरा जस्टिस नाही करणार, पण भयंकर असे आळू आहेत तिथं बघा. हे बघा आळू, हे आळूचं झाड लय आळू होते, लय प्रमाणाच्या बाहेर. इथं खालीच बघा किती आळू आहेत. हे झाडं पण त्यांना सांगितलं असं बाजूने खरवडून घ्या, त्यांनी हे तसंच ठेवलं. आणि बाकी हे बनले. त्याच्यानंतर हे एक आहे बघा झाड, हे एक झाड तसं. आता इथं मध्ये काही झाडं नव्हती, मध्ये झाडं होती पण नाही बघा हे असं बारकं होतं. तर ते त्यांना म्हणलं काढून टाका, याचा काय उपयोग नाही. याला काटे आहेत असे उलट्या, असे याचे काटे आहेत ना असे उलट्या साईडला आहेत असे, त्यामुळे त्याचा काय फायदा पण नाही. ही जी झाडं आहेत ना, हे आळूचं झाड ही झाडे कामाची आहेत. पण ते जे झाड होतं ना त्याला असे उलटे काटे होते, तर 4-5 झाडं होते, ती सांगितलं काढायला त्यांना. बाकी हे पिपरीचं झाड आहे, जळणाला 1 नंबर. हा प्लॉट दाखवला वाटतं, हा प्लॉट दाखवला इथं खाली जोड. आणि हा जो स्पेस आहे ना हा आहे ओढा वडा आहे बघा. हे हे कसलं झाड आहे बघा, कसलं डेंजर झाड आलं आपल्या ह्याच्यात. कोणतं काय माहिती. बाकी हा जो वडा आहे ना हा तिकडनं येतो असा गोल वडा म्हणून ह्या कॉर्नरपासून परत ह्या कॉर्नरपर्यंत जातं. हे एक झाड आहे बघा मध्ये. ही एक मोठी अशी पट्टी आहे बघा. आता तिथपर्यंत काय जात नाही. त्याच्यानंतर
इथे खाली एक पट्टी केली आहे, डबल खेळायला चांगलं आहे बघा. हे एवढं आणि त्याच्यानंतर खाली करणार होतो पट्टी, पण हे जे खालचं जे तुम्हाला दिसतं ना दगडांचं, ते म्हणले की JCB ने होणार नाही, कारण की लय भयानक मोठमोठी दगड आहेत बघा. तिथं मोठा दगड आहे. मग आता आज काम थांबते, ते फक्त तळं मारायचं काम होतं त्याच्यामुळं थांबलेलं. आणि बाकी तो बघा कोपऱ्यात बघताय का दगड कशी एवढी मोठमोठी दगड निघाली. हे तर काहीच नाही, याच्यावरनं मोठी दगड आहेत तिकडं पलीकडच्या साईडला पट्टा आहे बघा. हा 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 हे सगळं आपल्याच हाती ते नाही म्हणलं तर ना. आत्ता सध्या या जागेमध्ये 200 झाड आहेत, 200. तर याच्यावर परत आपण 100 झाडं लावणार आहे नारळाची, म्हणजे जे आपल्याला उपयुक्त पडेल. ही जी सगळी झाडं तुम्हाला दिसतात दाखवली ना मी, ही सगळी पिपरीची झाडं आहेत. ही सगळी जळणासाठी वापरू शकतात किंवा सावलीसाठी, म्हणजे अशी घनदाट अशी झाडं आहेत. आणि ती झाडं काय आहेत त्या वड्याच्या साईडला, तिथं आपण जाऊ शकत नाही कारण की तिथं साप विंचू असू शकतो, आजगर बिजगर. बाकी हे जे टमकं दिसतंय ना, हे जे बेट, हे पण आपल्याच हातीत आहे. अगोदर विचार केला की हे काढावं, परत म्हणलं नको ठेवूया तसंच, कारण की एकदा आम्ही तिथं खाली पार्टी केलेली, तिथं आम्हाला मस्त अशी सावली भेटलेली म्हणून ठेवलेलं तसंच. आता कसं आहे काढायचं, म्हणजे ज्यावेळेस काम सुरू केलं ना त्यावेळेस तर भरपूर असे प्लॅन्स होते, हे झाड काढायचं ते झाड काढायचं. त्याच्यानंतर जसं जसं आपल्याला समजायला लागलं की नाही विदाऊट झाड काढून सुद्धा काम होऊ शकतं, तर त्यावेळेस JCBचे चालक आहेत त्यांना सांगितलं झाडं वीड काय कापू नका, म्हणजे तोडू नका. 1-2 झाडं होती की जी JCBच्या म्हणजे रस्त्याच्या मध्येच होती, ती काढायला सांगितली. बाकी झाड काढताना पण वन विभागाची परमिशन लागते, हे तुम्हाला सांगतो. एका झाडाला सुद्धा तुम्ही टच करू शकत नाही, त्यामुळं वन विभागाला प्रॉपर लेटर वगैरे सगळे देऊन त्यांना सांगेल. त्यांना वन विभागाची माणसं आलेली, तर त्यांना सांगितलं की फक्त हे असं त्यांना दाखवायला लागते. इवन दो ही आपली जरी स्वतःची जरी जागा असली ना तरी आपण झाडं पाडू शकत नाही अनटिल अनलेस आपल्याकडे मोठी परमिशनच असेल. कारण की ही जी झाडं तुम्हाला दिसतात ना, ही झाडं ऑलरेडी म्हणजे फार जुनी झाडं आहेत. आता जी आपण नवीन झाडं लावून, समजा आपण नारळाचं झाड लावलं किंवा सागाचं झाड लावलं, ते भविष्यामध्ये आपण सांगू शकतो की हे आम्ही स्वतः झाडं लावलेत आणि ते आपण म्हणजे आपल्या बिझनेससाठी किंवा आपल्या घरातलं फर्निचर बनवण्यासाठी आपण वापरू शकतो. पण बाकीची सगळी झाडं आहेत ना, साधारणतः 4 ते 5 झाडं फक्त कापली, तर त्या झाडं वन विभागाची माणसं आले, त्यांना सांगितलं की ही झाडंच कापणार आहे. मग त्यांनी परमिशन दिली, ते म्हणले ठीक आहे कापा, कारण की ती जर कापली नसती ना तर JCBच वर आला नसता, अशी सिच्युएशन होती. तर त्यासाठी ती झाडं कापली. बाकी आपल्याला काय झाडं कापण्यात काही इंटरेस्ट नाही. आपलं काम जमीन आपण घेतली झाडं लावण्यासाठी, आणि दुसरी झाडं कापून काय फायदा नाही. हे बघा मस्त आहे माहिती आहे का. कधी वाल्मिक साईडला आला ना तर बघा डाव्या साईडला तुम्हाला हा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, डाव्या साईडला तुम्हाला दिसेलच. दिवाळीला आपण मारणार इथं कंपाऊंड, करायचं बघूया. बाकी बघा हे JCBचं काम सुरू आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. ॲक्च्युली पुढचा व्हिडिओ म्हणजे सांगण्यापेक्षा ना, मी गेले 2 आठवडे झालं ना कॅमेरा घेऊन फिरतोय, तर भरपूर असे आपले सबस्क्रायबर मित्र आपल्याला भेटतात. तर ते मला बघतात की व्हिडिओज काढताना, पण होतं आहे काय माहिती आहे का की व्हिडिओ रिलीज होत नाही. तर झालं कसं माहिती आहे का ऑनेस्टली, की याच्या आधी मी ऑलरेडी 4 ते 5 व्हिडिओ हे काढून ठेवलेले, पण ज्यावेळेस एडिटिंग करायला मी ज्यावेळेस बसायचो ना त्यावेळेस असं मलाच मजा यायची नाही तो व्हिडिओ बघताना. तर त्यासाठी मी ते व्हिडिओ रिलीज केले नाही. तर ते एक कारण आहे की मागचे 15-20 दिवस झालं ब्लॉग्स येत नाही. कारण की आज एक सबस्क्रायबर मित्र आपल्याला भेटले, ते 2-3 वेळा मला डेबॉडीमध्ये दिसले. तर मी प्रत्येक वेळी जाताना कॅमेरा घेऊन जातो, तर ते म्हणलेले यार तू मागच्या 2-3 व्हिडिओ काढलेले, ते व्हिडिओ अजून आलेच नाही, कारण की त्या व्हिडिओमध्ये ते पण होते. तर त्यांना म्हणलं अहो म्हणलं असं झालं, म्हणलं त्या व्हिडिओमध्ये काय स्टोरी आपल्याला काय व्यवस्थित कनेक्ट व्हायला झाले, उगाच आपलं काय गच्चाळगिरी दाखवून काय उपयोग नाही ना. तुम्हाला पण जरा इंटरेस्ट यायला पाहिजे ब्लॉग बघण्यामध्ये किंवा निसर्ग वगैरे बघण्यामध्ये. त्यामध्ये असा काही म्हणजे मला स्वतःला इंटरेस्ट नव्हता. तो ज्यावेळेस मी रेंडर करून ज्यावेळेस परत हे केला ना, बघितला काय इंटरेस्ट वाटला, त्यासाठी तरी ब्लॉग रिलीज नाही केले. तर बघूया आता येतील ब्लॉग व्यवस्थित येतील, कारण की आपलं जे पुण्याचं ऑफिसचं बी शेड्यूल आहे ना ते पण सेट झाले, आपली बॉडी पण सेट झाली, त्या आपली मेंटॅलिटी पण सेट झाली. थर्सडे आणि फ्रायडे ट्रॅव्हल करायची, तर आता झालं व्यवस्था. आणि हे जे काम होतं ना हे पण आपलं झालं आहे बऱ्यापैकी एकदम सगळं. आता ज्यावेळेस आपण आता सध्या काय केलं की ही जी माती आहे, ही जी समोरची सगळी माती दिसते ना, ही मी पाठवली लॅब टेस्टिंगला. कारण की नाही म्हणलं तर झाडांवर 50-60 हजार रुपये खर्च करणार आहे मी. तर म्हणलं की कोणतं पण झाड लावण्यामध्ये काही फायदा नाही, कारण की एखादा आपण झाड लावायचं आणि त्याला पोषक अशी जीवनसत्व या मातीत नसायची. तर त्यासाठी मी
लॅब टेस्टिंगला माती पाठवले, साधारणतः एक 4-5 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट भेटेल. तर त्याच्यानुसार आपण झाडं चूज करायची. म्हणजे समजा नारळाच्या झाडामध्ये पण भरपूर असे प्रकार आहेत, हायब्रिड वेगवेगळे. मग ते जेव्हा आपण मातीचं आपण परीक्षण करेल ना, जे आपल्याकडे रिपोर्ट येईल ना, तो रिपोर्ट फक्त आपण जे नर्सरीवाले आहेत ना त्यांना सांगायचं की हे आमच्या मातीमध्ये असे काय आहे. त्या पद्धतीने समजा पण त्याच्या व्यतिरिक्त समजा आपल्याला एखादं झाड लावायचं आहे तर त्या पद्धतीने आपल्याला खत टाकणं महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण एवढी इन्व्हेस्टमेंट करणार, 40-50 हजार रुपये झाडं लावणार आणि मातीची पोषकता नसल्यामुळे ते झाड मरून जाणार, मग काय फायदा नाही ना, डेड इन्व्हेस्टमेंट झाली. त्यासाठी म्हणलं की 1-1.5 हजार रुपये आपण खर्च करून आपण माती टेस्ट करून घेऊया. केलं तर कसं माझं ॲक्च्युली कसं केलं तर एकदम व्यवस्थित करायचं, नाही तर करायचंच नाही. तर ठीक आहे, आता दाखवण्यासारखं काय नाही तुम्हाला. मे बी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल की इथं फेन्सेस वगैरे मारलं आणि त्यावेळेस आपण छोटीशी पार्टी पण करणार आहे, चिकनची पार्टी. कारण की ज्या आपण लोकांना घेऊन येणार आहेत ते डांबराव व्हायला, ते लोक पण म्हणले की सगळे काम झालं की पार्टी द्या. म्हणलं ठीक आहे, म्हणलं शनिवारी देऊया आपण पार्टी. तर ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाकी बघा सावली कशी आहे. या इकडं वाल्मिक साईडला पूर्ण असं थंड आहे. आता सध्या बाहेर टेम्परेचर मे बी एक 35 डिग्री असेल, पण जाणवत काहीच नाही कारण की आपण ह्याच्या सावलीमध्ये. बाकी हे बघा, हे झाड बी सुकायला लागले, इथं सुकून परत दुसरी पालवी पण फुटायला लागली.